हॅलो, कोण? कुठे नाही रे, घरीच आहे. कुठे असणार? नाही रे, खरंच घरी आहे. तुला काय असं वाटतंय? अच्छा, शांतता. हा, अरे ते बाबा नाही येत ना घरी. नाही, त्यांना खाली खेळायला पाठवलंय. बाबांना नाही, तसं नाही आहे रे. हो, काय झालंय? यांचं काय चाललंय? मी राऊत करतो तुला फोन. करतो नंतर करतो. काय जितेंद्र, का असं का थकलाय? ओ जेम्स बॉन्ड तुमच्याशी बोलतोय. असं काय शांत बसलात? हा काही मी नामस्मरण करतोय. बाबा हे असं करू नका, मला पोटात गोळा येतो. अरे खरंच नाही, काहीच नाही झालं. ए खांडेकर, कुठे आहे तुझा बाप चौगुले? हे कन्फ्युजन करून ठेवलेस. खांडेकरचा बाप चौगुले, काय करायचं आता? मी केलंय. पहिलं स्किट तुम्ही लिहिलं होतं तेव्हा ते कन्फ्युजन झालं होतं. अजून चालूच आहे ते. खांडेकर, नको उघडू, नको दरवाजा उघडू नको, हात जोडतो मी. बाबा अहो, काय झालंय मला सांगा. दरवाजा बाबा एक मिनिट थांबा, मला बघू द्या. एक सेकंड अरे उघड रे. थांबा, तोडा आलो. थांबा या. पुढे तुझा बाप कुठे? हा? तुझा बाप कुठे? म्हातारा वाटत. बोलो त्याला बोलो, बाबाला बोलो. हळू- त्या बाबाला बोलो. हळू- लवकर बोलो, बाबाला बोलो. हळू बोला जरा. ऐका काकू, काय झालं? आणि तुम्ही नीट बोला. म्हातारा वगैरे बोलू नका. बाबा आहेत ते माझे. मग काय तुझ्यासारखा जितेंद्र बोलू? बोलो तुझ्या बापाला बोलो. तातय्या एक मिनिट. लाज काय? वाटते? म्हाताऱ्या? काकू काय करताय का? बाबा काय केलंय तुम्ही? नाही बेटा, बाबा काय केलंय तुम्ही? मी काही नाही केलंय बेटा. माझं वय बघ, मी काय करणार बेटा? बाबा मग काकू असं का म्हणतायत? खरं सांगा, काय केलं काकू? काय केलं यांनी? तुझ्या बापाने, ह्या म्हाताऱ्याने मगाशी क्रिकेट खेळताना माझ्या गाडीची काच फोडली. नाही, त्यांच्या काचेवर बॉल का मारला तुम्ही? हे पशा, अरे बॉल नाही मारला, अख्खी बॅट मारली. बाबा काय केलंय इथे? ते आमचं लवकर सांगा बाबा, बाहेर ओणवा करेन मी आधी सांगतो. नाही, मी सांगतो. ज्येष्ठ नागरिकांचा आमचा जो ग्रुप आहे खाली बसलेला असतो नाक्यावर, त्यातले जे पोस्टातले आहेत ना सुरभे काका, हा, ते म्हणाले की शुभमन ख्रिस गिल कसा मारतो ते दाखव. म्हणून मग मी दाखवलं. कोण कसा मारतो? शुभमन ख्रिस गिल. अहो शुभमन गिल वेगळा आहे, ख्रिस गिल वेगळा आहे. अहो नाव धड माहिती नाही तर कशाला खेळता क्रिकेट? माहिती नसल्याचा आणि खेळायचा काही संबंध नसतो. हा, ह्याचं नाव जन्माच्या आधी मला माहिती होतं का? तरी सुद्धा ह्याची आई आणि मी खेळलोच ना. बाबा नाही काय बोलतात तुम्हाला? म्हणजे ते तांदळाच्या ताटात अंगठी बिंगठी काढतात ना, असं ते खेळतो ना आपण. अरे बापरे. खेळलोच ना रे पशा. काय करू बाबा, मला वात आणलाय तुम्ही यार. काय? वात आणला, अख्ख्या सोसायटीत वात आणलाय तुम्ही. ओरडो बापोंको ओरडो, बापोंको वृद्धाश्रम में डाल दो. आता सिंह काय म्हातारा झाला, बिनसुळे का सिंह क्या करूंगा. ते सिंह अभी ओरडणार नाही, आता तो फक्त पुरपूर करणार. बाबा इतका बोरिंग टोन आहे ना, इतका बोरिंग छान टोन आहे ना, हे नका करू. मुळात तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं नाही खेळायचं. तुम्ही क्रिकेट खेळायला का गेलात? तुम्हाला कशाला पाठवलं? चेस खेळायला पाठवलं. तुम्ही क्रिकेट का खेळायला गेलात? अरे ती जिनतमान यायची वेळ झाली होती ना. आमच्या ग्रुपमधले म्हणाले की ती आल्यावर सिक्सर कोण मारेल त्याला 5 रुपये देऊ आम्ही. म्हणून मग मी कोण येणार होती? जिनतमान. कोण झिनतमान? कोण झिनतमान? काकू कोण झिनतमान? ती आपल्या सोसायटीतली इंदलकर आजी माहिती आहे? इंदलकर आजीला तुझा बाप झिनतामात म्हणतो. काय? हे बघ. अरे हे काय ना, बाकी सोसायटीतल्या बाकीच्या आज्या आहेत ना, त्यांना जुन्या हिरोईनच्या नावाने एक तर जिनत अमान, एक काय मधुबाला, एक तर परवीन बाबी. परवीन बाबी? कोण आहे परवीन बाबी? कोण आहे परवीन बाबी?
तू है मेरे दिल की चाबी, तू है मेरी परवीन, तू है मेरी बाबी. मला परवीन भाभी म्हणतो हा. बघ तुझा बाप काय बोलतोय. बाबा काय आहे? आजीना परवीन भाभी बोलता, यांना परवीन भाभी बोलता, बाब्याला तुम्ही भाभी बोलता. आजीला दोन्ही बाप लेक ना मिळालेले आहेत. सांगते तुम्हाला आजी. बाबा हे काय आहे? लाज वाटली पाहिजे बाबा तुम्हाला. तिच्या समोर ओरडू नको, शपथ आहे तुला. मारेन मी. बाबी समोर एक शब्द बोलायचा नाही, बाकी जीव घे माझा. खांडेकर मी तुला आधीच सांगते, या बापाला तुझ्या चौगुल्याला सांगून ठेव. बाबी चौगुले नको ग, समोली म्हण ना. काय सांगते ते ऐका ना, काय सांगते ते ऐका. या म्हाताऱ्याचा तुम्ही सगळं सांगणार. म्हातारा बोलायचं नाही. आजोबा तुम्ही गप्पा बसा. मी सगळं सांगणार या म्हाताऱ्याचा. हा म्हातारा काय करतो माहितीये, बापाच्या आरतीला सोसायटीत येतो. आरती सगळी झाली की जाताना माझ्या दरवाजासमोर कचऱ्याचा डब्बा असतो, तिथं पेटती उदबत्ती लावतो आणि खाली सुतळी बॉम्बची वात लावतो. 10-15 मिनिटांनी उदबत्ती संपल्यावरती तो सुतळी बॉम्ब धडाम करून फुटतो आणि सगळीकडे कचरा कचरा होतो. काय करू यार मी तुमचं, मी थकलो यार. काय करू मी तुमचं? ही काय विकृती आहे बाबा? लोकांच्या दारात तुम्ही बॉम्ब फोडता, सुती बॉम्ब. आम्ही सगळे ग्रुप मधले ओपन हॅमर खेळतो. काय 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 खेळतात, काय खेळतात. पाहिलंय तुम्ही पिक्चर? मग नाही गप्प बसा ना बाजूला. तुम्ही त्या ताईच्या बांगड्या बिंगड्या बघता, तुम्ही साईडला थांबा. तिला बोलायचं नाही. बाबा अहो, तुम्हाला ओपन हायमर खेळायचं तर मैदानात जाऊन खेळा ना. काकूंच्या दारात कशाला खेळता? कारण ती खरात आमच्या हिट लिस्ट वर आहे. गेल्या वर्षभर हिट लिस्ट वर आहे ही. आमचा सगळा ग्रुप होता ज्येष्ठ नागरिकांचा. आमचे जे सुर्वे होते ना, सुर्वे 3 नंबर मधले, त्यांनी गेल्या वर्षी किल्ला बांधला होता. ही ऐका दमले म्हणून किल्ल्यावर बसले होते. 4 रणगाडे, 3 वाघ आणि 21 सैनिक चिरडले होते. मग काय तेव्हाच ठरवलं का हिला अद्दल घडवायची. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, हिला अद्दल घडवायची. तुम्ही कोणात न्याय देणारे? शेवटचे दिवस राहिले, सुखाने जगा ना. अहो खरंच काकू, म्हातारपण असतं ना, त्यात बालपण दडलेलं असतं. लक्षात घ्या. कसं असं म्हातारपण असेल ना, त्या म्हातारपणाला तुडवलं पाहिजे. बाबा आहेत म्हणून मी शांत बसतो, काय बोलत नाहीये. खांडेकर एवढंच नाहीये, थांब. हा हा तुझा बाप ना, हा बघ हा. कसा बघ काय करताय बाबा? डोळ्यात मी फक्त बघतोय रे. मेला. आता काय लांब उभं राहा. वाटांनी असं करू का मी? डोळे म्हटलं नको नको, ते रात्री मेसेज करतो, मिस्ड कॉल देतो हा रात्रीचे. बाबा पहाटे 3:30ला मिस कॉल दिले तुम्ही. इथं काहीच नाही. थांब. हे बघ, काहीतरी लिहितो आणि असे बोळे बनवून असं फेकतो येता जाता माझ्या अंगावर बोळे. हे बघ घेऊन आली आहे मी सगळे जमा करून. हे काय लिहिलंय बाबा? मेरे दिल पे कब बुडकी मारोगे, मेरे दिल पे कब बुडकी मारोगे. हे बोळे लिहून तुम्ही आजींना मारता? स्पेलिंग मिस्टेक, डुबकी आहे ना ते, थोडं बुडकी झालं ते. अरे पण ठीक आहे ना, स्पेलिंग मिस्टेक झाली म्हणून काय एवढ्या वर्षांची रिलेशनशिप तोडायची का? आजी थांबा. बाबा काय करताय तुम्ही? एक मिनिट. हे अक्षर तुझ्या बापाचं आहे? हो का? अरे काय करू मी तुझ्या म्हाताऱ्याचं? ह्याला काय दुग्धाभिषेक घालू का? माझ्या दरवाजासमोर मी दूधवाल्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवते, एवढे लिटर. या म्हाताऱ्याने काय लिहिलं? गेले 2 दिवस हा म्हातारा लिहितोय, कल 20 लिटर दूध डालना. गेले 2 दिवस माझ्या घरात 20 लिटर दूध येते. मी पनीर केलं, दही केलं, छास केलं, डेअरी झाली आहे माझ्या घरात दुधाची. हसतो काय हा म्हातारा? काय करू बाबा तुमचं? तुम्हाला कळतंय जरा? तिच्या समोर ओरडू नको. घरात काकू आधीच एवढे त्यांना अजून जाड करायचं तुम्हाला. अरे तू कशावर भांडतोय? उदाहरण बघ ना त्या म्हाताऱ्याचं काय करायचं ते. आवर त्याला. बाबा वात आणलाय तुम्ही. गप्पा बसा ना जरा. बडबड काय चाललंय तुमचं सोसायटीत? आहे मी असाच राहणार. मी सिंह म्हणून जन्माला आलोय, सिंह म्हणून जगणार. बाबा ऐका माझं.
बाबी 8 लाख पगार होता मला जेव्हा होता ना नोकरीला. 8 लाख 80 लाख पेन्शन आहे आता इकडे. किती पगार होता? 8 लाख 80 लाख पेन्शन. आत्ता जर कोणी माझ्या आयुष्यात आलं ना तर बाबी ये ना. बाबी, मी घेऊन जाईन त्याला आयुष्यभर सुखी ठेवेन सांगून ठेवतोय. माझ्याशी जो लग्न करेल बाबी तो सुखी होईल. अरे 100 जोर. पशा घे रे पशा घे. पशा लवकर घे. 100 मारता ना मारा एक. ओय, ओय. पशा घे रे. 100 जोर मारतो रे. 50 किलोमीटर चालतो मी रोज. पण पिटा अजून बाबी करणं लग्न. कळलं ना बाबा तुमची सोलोलुकी वेगळी असते. हा काय टोन लावलाय आज? हा काय टोन लावलाय? कारण माझं तिच्यावर प्रेम आहे रे. मला आवडते ती. काय झालं तिच्याशी लग्न केलं तर? एकटा असतो रे मी. तो असतो दिवसभर घरी. स्वभाव जुळले आमचे. मला लग्न करायचे तिच्याशी. हे बाबी माझ्याशी लग्न करशील? उरलेलं आयुष्य आपण एकत्र घालवलं चालेल तुला? अरे बशार काय करायचं म्हाताऱ्याचं ह्या वयात प्रपोज करतोय आजीला? काय हरकत आहे? वय किती असलं तरी साथीदार हवा असं वाटू शकतं ना. चौगलं मला इतके दिवस वाटत होतं की तुम्ही असं त्रास द्यायला खोड्या काढायला सगळं करताय हो. पण तुमचं खरं प्रेम असेल ना तर लग्नाला माझी काही हरकत नाहीये. ओ आजी अहो नाही. ओ, आता- अहो आजींच्या घरचे उगाच मी मला थांबा. मारायला येतील. बाबा थांब रे मजा, थांब रे. आजोबा हे तुम्ही दोघं खरंच सिरियस आहात तुम्ही? अहो काकू नाही आजीच्या त्याच्या घरचे घरी मी बोलेन. अहो नाही हे कमाल, हाऊ क्यूट, कमाल डिसिजन आहे हा. मी बोलेन. तुम्ही खरंच सिरियस आहात ना? पण मी हुंडा दे हुंडा देणार नाही हा. पण काय काय हुंडा देणार नाही. नाही हुंडा तुम्ही यांच्याकडून घ्या म्हाताऱ्याला खपवल्याबद्दल. हे असं दांडेकर भारी होईल. दांडेकर अरे टोपीवाले राजपूत काय काय कसं काय असं जरा आमचं वेगळंच नाही नाही नाही. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय आणि बरं आहे तुमचे वडील पण समोर आहे बा. बाबा काय केलं पर नाही, नाही, ऐका 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 खांडेकरची ऐका राजपूत ऐका काय ऐका 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 माझ्या ऐका. आज सकाळी पाण्याच्या टाकी मागे तुमच्या वडिलांनी माझ्या आईला प्रपोज केला. ऐक 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 खांडेकरजी अनफॉर्च्युनेटली माझ्या आईने त्यांना होकार दिलेला आहे. अरे अरे ऐकून घ्या तुम्ही. आम्ही पुढारलेल्या विचारांचे. राजपूत आता तसं नाही. ऐका ऐका म्हातारा म्हातारी दोघंही तयार आहेत तर आपण कशाला आडकाठी आणायची? त्यांचं लग्न लावून देऊ बा. तर त्याची बोलणी करायला मी आलेलो आहे. म्हाताऱ्या मी बोल ऐक. काय मी समजवतो. तुला लाज नाही वाटत तुला? नाही. सकाळी यांना प्रपोज करतो आता मला खाली बसून वगैरे प्रपोज करतो. लाज नाही वाटत? बाबी बाबी ऐक. ए, घाबरे, मार तिकडे. मला नाही रमायचं इथे. काय तुम्हाला सवय मिळालेली. काय करता? नाही, आणि नाही. बरं असं करताय सांभाळतं बापाला. अरे तुम्ही बायना धल्ला मारू धल्ला चकेल का थाना? मालिनीला सांगा मी फोन करतो. अरे कशाला मालिना दलिंदर माझ्या आईचं नाव नाही घ्यायचं. आई, अरे बरं झालं. अरे माझी आई वाचली. माझी आई वाचली रे भाऊ. अरे माझी आई वाचली ना. आई वाचली. आईला सांगतो रे बाबा आई वाचली रे. शब्द बोलता येत नाही बाबा. असं काय करून ठेवता हे तुम्ही? दॅट्स लाईफ बेटा. हे काय आहे? लाज वाटत नाही बाबा? एका दिवसात 2 म्हाताऱ्यांना प्रपोज करताय तुम्ही? पशा मी आज 4 जणींना प्रपोज केलंय. आय कॅन एक्सप्लेन पशा. आय कॅन एक्सप्लेन. अरे पशा स्टँड बाय म्हणून ठेवलं रे. कोण आहात तुम्ही स्टँड बाय ठेवायला? अरे असं कसं? एका म्हातारीला मी प्रपोज केलं तिने मला हो म्हटलं आणि हो म्हटल्यानंतर लग्नाच्या आधी जर तिने यमराजाला हो म्हटलं तर मग स्टँड बाय पाहिजे की नाही? म्हणून मग स्टँड बायला मी अशा ठेवलेल्या होत्या
ठीक आहे आता हे 4 जणी होत्या त्यातली हे गेली बाबी गेली आणि हे आता हे टोपीवाल्यांची आई गेली आता हे एक बोट कुठलंही हे कर चल 2 मधलं एक बोट कर ना एक काय- तोड. काय बोलतोय अरे मला ओढ कळतंय ना, बाबा. ओढ रे शिर्के आजी ए चौकुल्या म्हाताऱ्या लायकी आहे का रे तुला माझी प्रपोज करायची गेली शिर्के आजी पण गेली आता इंदलकर आजी बाबा